नमस्कार. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, तालुका जावळी, डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी मी ग्रंथपाल पदावर आहे, डॉक्टर सुधीर नगरकर. तर आज हाऊ टू यूज रेफरन्स टूल्स ऑफ MS वर्ड इन रिसर्च या टॉपिकवर या ठिकाणी ऑनलाईन वर्कशॉप आपण घेत आहोत. तर रिसर्च मध्ये करताना मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर कसा केला पाहिजे, त्याचबरोबर आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे रिसर्च मध्ये अनेक गोष्टी आहेत की बाबा रिसर्चचं टायटल, ऑब्जेक्टिव्ह ज्या पद्धतीने तुमचं हे होतं त्यावेळेस रिव्ह्यू तुम्हाला घ्यावा लागतो. तुमच्या विषयामध्ये अनेकांनी संशोधन काय केलेलं आहे तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यावा लागतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या एखाद्या विषयातील रेफरन्स घेता त्यावेळेला त्याचं सायटेशन करावं लागतं की हा मूळ लेख जो आहे तो कोणाचा आहे, त्यांनी कुठे प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये रेफरन्स टूल या ठिकाणी आपण शिकणार आहोत. तर रेफरन्स टूल मायक्रोसॉफ्ट वर्डचं डॉक्युमेंट मी या ठिकाणी उघडलेलं आहे. तर मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्स असे मेन आहेत. तर इथं रेफरन्स जो आहे सेक्शन, तिथं रेफरन्स मध्ये या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रिसर्च मध्ये उपयोगी पडणाऱ्या आहेत. आता हा जो डेटा आहे या ठिकाणी मी एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखादा रिसर्च पेपरमध्ये जेव्हा आपण डेटा कलेक्ट केलेला असतो, आपण लिहिलेला असतो, त्यावेळेला आपण त्यामध्ये सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये स्वतःचं टेबल ऑफ कंटेंट कसं बनवणार आहोत हे आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी मी 4 पानं आहेत इथं, डेटा, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम, ह्या 4 जे टॉपिक आहेत ह्याविषयी एका प्रत्येक पानावर मी इथे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. त्यामुळे सुरुवातीला मी काय करतो तर यांना डेटाला आपण काय करतोय हेडिंग मध्ये रूपांतरित करतोय, हेडिंग देतो की डेटा एक हेडिंग झालेला आहे. नंतर सेकंड पेजला इन्फॉर्मेशन नावाचं एक हेडिंग तयार करतो आपण, जेणेकरून आता आपलं पहिलं चॅप्टर समजा डेटा असेल, दुसरं चॅप्टर समजा आपलं हेडिंग असेल, सुधीर सर, इन्फॉर्मेशन असेल. हा, तुमचा तो वर्डचा स्क्रीन दिसत नाहीये इथं. दिसत नाही का? एक मिनिट. पीपीटीचा दिसतोय फक्त. आता दिसतोय का? नाही नाही, दिसतोय का? हॅलो, हा आता दिसला. ओके, हा हा हा, हा दिसला आता दिसला. ओके, ठीक आहे. हा, तर या ठिकाणी आपण की नाही 4 पेजेस मध्ये आपण या ठिकाणी एक्झाम्पल साठी घेतलेले आहे. आणि पहिल्या पेजवर डेटा या टॉपिकची इन्फॉर्मेशन आपण लिहिलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पेजवर आपण इन्फॉर्मेशन या टॉपिकची या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. आणि तिसऱ्या पेजवर नॉलेज. तर या ठिकाणी आपण डेटा आणि इन्फॉर्मेशनला आपण काय केलं, हेडिंग 1 म्हणजे डेटाला हेडिंग केलेलं आहे. इन्सर्ट मध्ये गेलो आपण आणि हेडिंग 1 असं सिलेक्ट करून आपण सेंट्रल अलाइनमेंट दिलेले. त्याचबरोबर इन्फॉर्मेशनला पण त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि तिसऱ्या पेजवर आपल्याला नॉलेज इथं आहे. तर नॉलेज समजा आपल्या पुस्तकातलं एक चॅप्टर आहे, तर या ठिकाणी आपण नॉलेजला आपण काय करतो, सेंट्रल अलाइनमेंट मध्ये घेतो आणि हेडिंग 1 म्हणून घेतो आपण या ठिकाणी. त्याच पद्धतीने चौथ्या पेजवर विजडम नावाचा आपला टॉपिक आहे. तर याला सुद्धा आपण हेडिंग मध्ये रूपांतरित करत आहोत आणि सेंट्रल अलाइनमेंट दिलेले. आता
हे आपले 4 पेजवर 4 टॉपिक झाले. तर आपल्याला कंटेंट बनवायला शिकायचे या ठिकाणी. तर रेफरन्स टूल मध्ये टेबल ऑफ कंटेंट या ठिकाणी क्लिक केलं. इथं कंटेंट, टेबल ऑफ कंटेंट या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. त्यातलं आपण 1 नंबरचं हे घेतोय. तर या ठिकाणी कंटेंट आपली तयार झालेली आहे की कंटेंट मध्ये डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. आता नॉलेज किती नंबर पेजवर आहे? 3 नंबर पेजवर आहे. तर या पद्धतीने तयार केलेलं. आता समजा आपल्याला काम करताना आपल्याला लक्षात आलं की विजडम हा शब्द जो आहे तिथं आपल्याला नेटवर्किंगचा एक चॅप्टर लिहायचा आहे. तर तिथं आपण बदल करू शकतो. आता नेटवर्किंग हा शब्द लिहिला आपण तिथं. आता इथं आपल्याला सगळं बदलायची गरज नाही. अपडेट टेबल मध्ये जायचं. अपडेट म्हटलं तर डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि नेटवर्किंग आलं. या पद्धतीनं टेबल ऑफ कंटेंट मध्ये बदल करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला जे शब्द आपण दिले होते मेन टायटल, तर त्यांना आपल्याला टायटल हेड मध्ये घ्यायचंय आणि टेबल ऑफ कंटेंट मध्ये ते येणार आहेत. या पद्धतीने टेबल ऑफ कंटेंट तयार होणार आहे. आता नेटवर्किंगचा आपण पुन्हा विजडम करतोय आणि पुन्हा इथं जाऊन आपण अपडेट टेबल म्हणतोय. परत इथं नेटवर्किंगचं म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम या पद्धतीचं आपल्याला कंटेंट तयार झालेलं आहे. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरताना आपण हे रिसर्च मध्ये जेव्हा आपण थेसिस, रिसर्च पीएचडीचा किंवा एमफिलचा रिसर्च थेसिस आपण जेव्हा ड्राफ्ट करतो तेव्हा हे उपयोगी पडतं. त्याचबरोबर या ठिकाणी इन्सर्ट फुटनोट म्हणून आहे. तर इन्सर्ट फुटनोट, आता या ठिकाणी आपण 1 नंबरच्या पेजवर आहोत. इन्सर्ट फुटनोट म्हटल्यानंतर 1 नंबरच्या पेजच्या खालच्या बाजूला फुटनोट तयार होत्या. जुन्या काळामध्ये YCMUच्या थेसिस मध्ये फुटनोट देण्याचा प्रकार होता. मग तिथं आपण लिहू शकतो की दिस इन्फॉर्मेशन अबाउट डेटा फ्रॉम YCMU इन नोट्स. आता इथं पहिले आपण फुटनोट लिहिलेला आहे. त्याचबरोबर आता दुसऱ्या ह्याला आपल्याला जर परत फुटनोट द्यायची असेल तर इन्सर्ट फुटनोट म्हणायची. दिस इन्फॉर्मेशन फ्रॉम इग्नू नोट्स. ऍक्च्युली आपण असं हे करतो की प्रत्येक पानावर फुटनोट कशा द्यायच्यात ते आपण शिकतोय. दिस इन्फॉर्मेशन फॉर IoT फ्रॉम इंटरनेट वरून घेतलेले आहे. या पद्धतीचं आपण फुटनोट कसे तयार करायचे आपण शिकलेलो आहोत. आता इन्सर्ट एंडनोट नावाचं इथे एक ऑप्शन आहे. तर पूर्ण पेजच्या एकदम खालच्या बाजूला आपण ते इन्सर्ट एंडनोट करू शकतो. एकदम लास्ट नंबरच्या पेजवर जातं ते. आणि हे संपूर्ण जे पुस्तक जे आहे this book is related to information science.
असं एंड नोट हे करू शकतो आपण. आता आपण समजा 100 पानं आपण टाईप केलेली आहेत आणि आपल्याला प्रत्येक फुटनोट आपल्याला चेक करायची असेल तर नेक्स्ट फुटनोट म्हटलं की पुढं पुढं जातं. प्रिव्हियस फुटनोट म्हटलं की आधीची फुटनोट आपल्याला दाखवतं हे. त्याचबरोबर नेक्स्ट एंड नोट म्हणलं की शेवटच्या एंड नोटला जातं आणि प्रिव्हियस एंड नोट म्हणलं की प्रिव्हियस एंड नोटला ही एक ऑप्शन आहे. या ठिकाणी आता आपण टेबल ऑफ कंटेंट एक शिकलेलो आहे, त्यानंतर इन्सर्ट फुटनोट एक शिकलेलो आहोत, त्याचबरोबर एंड नोट पण शिकलेलो आहोत, इन्सर्ट एंड नोट, आणि कशा आपण त्या नोट्स पाहायच्या त्या पण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर त्यानंतर आपण या ठिकाणी एखादी आपण डायग्राम जर या ठिकाणी आपण टाकली, समजा आपल्या रिसर्च तिसरं चौथं चॅप्टर जे असतं ते आपलं डेटा कलेक्शन अँड अनालिसिस म्हणून असतं. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम वापरावं लागतात. तर समजा आपण डायग्राम वापरली, या ठिकाणी आपण डायग्राम कॉपी पेस्ट करून घेतोय. तर या ठिकाणी आपण डायग्राम घेतलेली आहे. आता या डायग्राम विषयी जर आपल्याला हे करायचं असेल, त्याची इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर इथं इन्सर्ट कॅप्शन म्हणून आहे की फिगर 1 is related to DIKW. आता इथं फिगर 1 आलेले आहे. त्याचबरोबर इथं आपण इन्सर्ट कॅप्शन म्हणून दिलेलं आहे. 2 नंबरची फिगर आहे फिगर 2. हाऊ टू जनरेट डेटा टू विजडम हे आपण नाव दिलेलं आहे फिगर 1 आणि 2. तर या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण रिसर्च रिपोर्ट मध्ये फिगर 1 फिगर 2 टाकतो, त्यावेळेला काय होतं की आपल्याला त्याच्या सुरुवातीला जसं कंटेंट आपण बनवला तसं फिगरचे पण आपल्याला टेबल तयार करता येतो. या ठिकाणी आपण गेलो, आता इथं इन्सर्ट टेबल ऑफ फिगर्स असं म्हटलं, त्यानंतर इथं आपण फॉर्मॅट्स कॅप्शन वगैरे या ठिकाणी आपण देऊ शकतो जसं असेल तसं. आता फिगर 1 आपण कुठली दिली होती, रिलेटेड टू DIKW, पेज नंबर 1 वर आहे ती. आणि फिगर 2 आहे ती रिलेटेड टू हाऊ टू जनरेट डेटा विजडम 2 नंबर पेजवर आहे. अशा आपले समजा 1 नंबर पेजवर आहे, 4 नंबर पेजवर आहे, 15 वर आहे, असं जेवढ्या फिगर आपल्या पूर्ण थेसिस मध्ये आहेत, रिसर्च मध्ये आहेत, तेवढ्या फिगरला आपण नंबरिंग करून त्यांचं कंटेंट आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी महत्वाचं आपल्याला जे सायटेशन जे आहे, तर आपल्याला जे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये आपल्याला सायटेशन शिकत असतो आपण किंवा करावं लागतं आपल्याला,
तर इन्सर्ट सायटेशन हा ऑप्शन आहे, सगळ्यात जास्त आपल्याला उपयोगी पडतो हा. इन्सर्ट सायटेशन मध्ये आपण जेव्हा जातो, आता आपल्या प्रत्येक विद्यापीठाची कोण शिकागो स्टाईल वापरतं, कोण एपीए स्टाईल वापरतं. तर बऱ्याच विद्यापीठामध्ये एपीए फिफ्थ सायटेशन स्टाईल वापरली जाते. तर या ठिकाणी इन्सर्ट सायटेशन मध्ये गेल्यानंतर ऍड न्यू सोर्सेस हा ऑप्शन आहे. आता समजा डेटा डेटा म्हणून ज्या तुम्ही टॉपिक लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही जर्नलमध्ये तुम्हाला डेटा विषयी इन्फॉर्मेशन भेटली, तर ती तुम्हाला जर ऍड करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता की आता ही इन्फॉर्मेशन आहे ती डेटाची आहे असं समजूया. आता ही इन्फॉर्मेशन कशातली आहे, तर इंडियन स्ट्रीम्स रिसर्च जर्नल ह्याच्यातली आहे आणि ती तुम्हाला ऍड करायची आहे. तर इन्सर्ट सायटेशन मध्ये गेलो, ऍड न्यू सोर्स मध्ये गेलो, इथं बुक सेक्शन, जर्नल आर्टिकल, आर्टिकल ऑफ पिरियडिकल कॉन्फरन्स प्रोसिडिंग आणि रिपोर्ट हे त्यांनी दिलेलं आहेत. आता जर्नल आर्टिकल, आता हे इंडियन स्ट्रीम्स रिसर्च जर्नल नावाचं जर्नल आहे, ह्याच्यातून आपण ती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अवताडे AC हा पहिला ऑथर आहे. दुसरा ऑथर आहे एक्झाम्पल साठी घेतो आपण मरळ PD. आता एक लक्षात घ्या की इथं ऍड केलं की दोन्ही ऑथरची नावं आलेली आहेत. ओके म्हणायचंय, म्हणजे आपलं जे लायब्ररी सायन्सचे जे किंवा रिसर्चचे जे फॉर्मॅट आहे अवताडे कॉमा A.AC मरळ कॉमा PD सेमिकोलन वगैरे, तर ते बाय डिफॉल्ट या ठिकाणी येत आहे. आता याच्यातलं जे ह्यांच्या जे टायटल जे आहे ह्यांच्या रिसर्च आर्टिकलचं टायटल जे आहे ना, तर यूज ऑफ मोबाईल टेक्नॉलॉजी इन लायब्ररी सर्व्हिसेस असं आहे. त्याचबरोबर इंडियन स्ट्रीम रिसर्च जर्नल हे जर्नलचं नेम आहे. आता हे आर्टिकल कधी पब्लिश झालेलं आहे, 2011 मध्ये 13 मध्ये पब्लिश झालेलं आहे. किती नंबर पेजवर आहे, 1 ते 4. आता या ठिकाणी पेजेसच्या इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, शो ऑल बिब्लिओग्राफी फील्डच्या खालच्या बाजूला एक्झाम्पल 50-62. तर 1-4 असं आपण म्हणायचं आहे इथं. म्हणजे थोडक्यात प्रत्येक फील्ड भरताना इथं एक्झाम्पल दिलेलं असते, त्या पद्धतीने आपण ती फील्ड भरायची आहे. आता कुठल्या महिन्यामधलं हे आहे, फेब्रुवारी मधलं आहे. किती फेब्रुवारीला, 4 फेब्रुवारीला. पब्लिशर कोण आहे, ISRJ. वॉल्यूम किती आहे, 9. इश्यू नंबर, आता इथे एक्झाम्पल मध्ये न्यूमरिक मध्ये दिलेला आहे, त्या पद्धतीने इश्यू नंबर 2 आहे. आता शॉर्ट टायटल नाहीये, ISSN नंबर या ठिकाणी दिलेला आहे. 22-30.
कमेंट काही आवश्यकता नाही. तर इथं ओके केल्यानंतर या ठिकाणी अवताडे मरळ यांनी हे जे आपण डेटा घेतलेला आहे ते ह्या ऑथरचा ह्या रेफरन्स खाली घेतलेला आहे हे लक्षात येतं. आता डेटा हा यांचा घेतलेला आहे. दुसरं इन्फॉर्मेशन मध्ये काही माहिती जी आहे ते आपण पुस्तकातली घेणार आहोत. तर कर्सर त्या ठिकाणी न्यायचं आहे आणि नंतर इन्सर्ट सायटेशन म्हणायचं, त्यामध्ये ऍड न्यू सोर्स म्हणायचं. इथं आता बुक आलं, पहिला ऑथर DN फडके. आता फडके DN ओके, एकच ऑथर आहे. पुस्तकाचं टायटल आहे लायब्ररी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इयर ऑफ पब्लिकेशन 2017. सिटी पुणे. पब्लिशर युनिव्हर्सल पब्लिकेशन, युनिव्हर्सल प्रकाशन. शो ऑल डिटेल्स. इथं सिटी स्पेशल दिल्यामुळे आपण पब्लिशर मध्ये नाही टाकलं तर चालतंय. वॉल्यूम, वॉल्यूम आणि हे नाहीये. ट्रान्सलेटर, शॉर्ट टायटल, स्टँडर्ड नंबर. तर आता ISBN जी नंबर जे आहे तो टाकायचा या ठिकाणी. हा 13 अंकी असतोय. त्याच्यामध्ये पेज नंबर आपण एक 27-28 नंबरचे पेजवरचा आपण डेटा घेतलेला आहे. एडिशन फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन आहे. आता सेकंड एडिशनचा एक्झाम्पल त्यांनी खाली दिलेला आहे या ठिकाणी. हे आपण दुसऱ्या ऑथरचे इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्याचबरोबर नॉलेज हा जो डेटा जो आहे आपल्या रिसर्च पेपर मध्ये किंवा थेसिस मध्ये आपण एखाद्या आर्टिकल मधून ऑनलाईन घेत असेल समजा, इफेक्टिव्ह नॅक ऑन. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण इन्सर्ट सायटेशन मध्ये जातोय. तिथं ऍड न्यू सोर्स म्हणतोय. त्याचबरोबर ऑथरला जातो आपण. फर्स्ट ऑथर कोण आहे? AG जगताप आणि NI देवटणकर. जगताप AG हे दोन ऑथर आहेत. त्याचबरोबर टायटल जे आहे आर्टिकलचं टायटल काय? इफेक्टिव्ह नॅक ऑन डेव्हलपमेंट सिनियर कॉलेज लायब्ररी. इफेक्ट ऑफ नॅक ऑन डेव्हलपमेंट ऑफ सिनियर कॉलेज लायब्ररी. तर या ठिकाणी आपण कॉपी पेस्ट केलं. त्याचबरोबर इयर ऑफ पब्लिकेशन जे आहे, आता कोणत्या इयर मध्ये हे प्रकाशित झालेलं आहे? डिसेंबर 2012. सिटी सोलापूर. त्याचबरोबर वॉल्यूम 2 आणि इश्यू 11. पब्लिशर ISRJ. वॉल्यूम 2
आणि इश्यू 11. या ठिकाणी एक लक्षात घ्या की रिकमेंडेड फील्ड म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे, स्टार केलेले आहेत. रेड जे स्टार केलेले आहेत ते रिकमेंडेड फील्ड आहेत, म्हणजे त्या कंपल्सरी भरणं गरजेचं असतं. त्याचबरोबर स्टँडर्ड नंबर ISSN नंबर या ठिकाणी दिलेला आहे 22 30 78 50. पेज नंबर 1 ते 6. एडिशन नाहीये आणि कमेंट. तर या ठिकाणी जगताप देवटणकर यांचं रेफरन्स आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण 3 रेफरन्सेस दिलेले आहेत. या ठिकाणी आपण कोणाकोणाचे रेफरन्सेस दिलेले आहेत ना, त्यांची जर आपल्याला बिब्लिओग्राफी बनवायची असेल तर या ठिकाणी आपण बिब्लिओग्राफीला जाऊ शकतो आणि इन्सर्ट बिब्लिओग्राफी असं म्हटल्यानंतर हे अल्फाबेटिकली येणार आहे. एक मिनिट हा. जिथं आपण जातोय तिथे इन्सर्ट बिब्लिओग्राफी म्हटलं की अल्फाबेटिकली ही बिब्लिओग्राफी तयार होते. समजा बिब्लिओग्राफी हे नाव नको असेल तर तुम्ही इथं रेफरन्सेस म्हणू शकता. म्हणजे अवताडे, जगताप आणि फडके DN यांचा आपण या ठिकाणी रेफरन्स. आता जेव्हा आपण रिसर्च मध्ये ऍडिशन काय आपल्याला करायचं असेल तर कधीही आपण कोणत्याही ठिकाणी जाऊन ऍडिशनल एखादं कोड टाकू शकतो आणि त्याचं सायटेशन मध्ये हे करून, म्हणजे जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा सायटेशन दिल्यानंतर पेज वर खाली होण्याची शक्यता असते. त्यावेळेला अल्फाबेटिकली बिब्लिओग्राफी बाय डिफॉल्ट काही वेळातच तयार होत असते. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला टेबल ऑफ कंटेंट कसा बनवायचा ते शिकलेलो आहे. इन्सर्ट फुटनोट कसे द्यायचे, इन्सर्ट एंड नोट कसे द्यायचे, त्यानंतर फुटनोटला कसं जायचं, एंड नोटला कसं जायचं, आणि इन्सर्ट सायटेशन मध्ये सायटेशन कशा आपण ऍड करायच्या. आणि इथं लक्षात घ्या की ह्या पॅराग्राफच्या शेवटी सायटेशन दिलेले आहे. जसं एखादा आता वेबस्टर न्यू डिक्शनरी इन इंग्लिश लँग्वेज, तर ही जी डिक्शनरीचं हे आहे तर हे आपण डायरेक्ट या ठिकाणी पण देऊ शकतो, फक्त कर्सर या ठिकाणी ठेवायचा आहे आणि ह्याचा रेफरन्स आहे तो आपण डायरेक्ट इथंच सुद्धा देऊ शकतो. जसं की आपण रेफरन्स टूल मध्ये गेलो, ऍड न्यू सोर्स म्हटलं, त्यामध्ये बुक मध्ये गेलो, इथं लास्ट नेम ऑक्सफर्ड, त्याच्यानंतर टायटल जे आहे ते वेबस्टर न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी 2011 आहे. सिटी कुठली, लंडन, पब्लिशर ऑक्सफर्ड. हे आपण ओके केले तर इथं ऑक्सफर्ड 2011चा रेफरन्स आला. ऑक्सफर्ड 2011 डिफाईन्स नॉलेज ॲज अ फॅमिलिरिटी गेनड, म्हणजे ऑक्सफर्डच्या हे कोटेशन जे डेफिनेशन दिलेलं आहे ते ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या
रेफरन्स खाली आहे. आता या ठिकाणी आपण इथं अपडेट सायटेशन ऑर बिब्लिओग्राफी म्हटलं तर बाय डिफॉल्ट ऑक्सफोर्डचा ऍड झालेला आहे. अवताडे, जगताप, ऑक्सफोर्ड आणि फडके हे ऍड झालेलं आहे. त्यामुळं आपले या ठिकाणी कुणाला काही शंका असतील तर या ठिकाणी आपण आता सेशन सगळ्यांना ओपन टू ऑल करतोय. जस्ट अ मिनिट, सगळ्यांना अनम्यूट करतो मी. हॅलो सर. हॅलो. हा बोला मॅडम. असं मला एक क्वेरी आहे हा. की जर आपल्याला आता माझ्या जे काही बिब्लिओग्राफी आहे किंवा जे रेफरन्सेस मी घेतलेले आहेत माझ्या हा. लिटरेचर सर्व्हिसचे, तर त्याचं मी जे रेकॉर्ड्स आहेत ते मी झोटेरो मध्ये सेव्ह करते सर. कशामध्ये? म्हणून जे ऍप आहे जसं मिंडले आहे तसं अच्छा. हा. झोटेरो मॅनेजमेंटचं ऍप आहे की जे आर्टिकल्स घेतलेले आहेत ना त्याचे डिटेल्स त्यात ते सेव्ह होतात. मग मला आता तिथून जेव्हा मी राईटअप घ्यायला चालू करणार आणि जेव्हा मला मध्ये मध्ये हे रेफरन्सेस द्यायचे असतील तेव्हा मी तिथले इथे कसं एक्सपोर्ट करणार किंवा मी ते कसं म्हणजे टाईप करण्यापेक्षा जर माझ्याकडे तो डेटा आहे त्या पद्धतीमध्ये मी तो याच्यात वर्ड मध्ये लिहिताना कसा घेणार, म्हणजे मी तो कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो? ऍक्च्युली कसं आहे, आता तुमचं म्हणजे कमी जर रेफरन्सेस असतील तर तुम्ही प्रत्येक वेळेला वर्ड मध्ये जाऊन मी ज्या पद्धतीने बिब्लिओग्राफीला सांगितलं की इन्सर्ट सायटेशन त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रेफरन्स तुम्हाला स्पेसिफिक द्यावाच लागणार आहे. डायरेक्ट कन्वर्ट काय होऊ शकणार नाही पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये. कारण जोटेरो किंवा मेंडेले जे आहे ते त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट बिब्लिओग्राफी वगैरे तयार होती, त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट निघतो, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. ही मायक्रोसॉफ्ट वर्डची जी पद्धत आहे अतिशय सिंपल सोपी पद्धत आहे आणि तुम्ही रिसर्च आर्टिकल लिहिताना मायक्रोसॉफ्ट वापरत असता किंवा पीएचडीचा रिसर्च तुमचा खूप मोठा असतो आणि मी सुद्धा मेंडेले वापरलं होतं मॅडम, पण मेंडेले मध्ये नंतर मला थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागलं होतं पीएचडी करत असताना. त्यामुळं मी सरळ साधं आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून माझ्या पीएचडीचे सर्व सायटेशन या पद्धतीने रेफरन्स टूलचा वापर करून केलेले आहेत. म्हणजे त्याच्यात ते एक्सपोर्ट अशी काही फॅसिलिटी नाहीच आहे का की आपण वर्ड मधून? नाही, एक्सपोर्ट डायरेक्ट होऊ शकत नाही, कारण इथं टेक्निकली गोष्टी आपण ऍड करतो आणि त्या शो केल्या जातात. त्यामुळं डायरेक्ट तसं काही नाही होणार. तुम्हाला जोटेरोतून डायरेक्ट कन्व्हर्शन नाही होणार. ओके ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण राईटअप लिहायला घेतो आणि ज्या ज्या गोष्टींचे आपल्याला तिथे रेफरन्सेस द्यायचे असतात त्याची लगेच ही तुम्ही तशा पद्धतीची बिब्लिओग्राफी आणि तशा पद्धतीचे सायटेशन जर तिथल्या तिथे ते डिटेल्स टाकले तर तुमचं बाय डिफॉल्ट इझी पण बनतंय आणि लगेच तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होत आहेत आणि समजायला सोपं एकदम. म्हणजे आता मला वाटतं एखादं 45 मिनिटाचं टायमिंग दिलं होतं, 1 मिनिट राहिलेलं आहे. कुणाला काय असेल तर थोडक्यात विचारा. सर नवीन आम्हाला चांगलं शिकवलं तुम्ही, थँक्स फॉर दॅट. आणि जर 1 मिनिटाचं राहिलं असेल तर 1 मिनिटाच्या आधी रेकॉर्डिंग बंद करा, जरी सेशन संपला तरी, म्हणजे ते काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बाकी क्वेरी काय असंच नाहीये, पण छान वाटलं म्हणजे हे इन्सर्शन जे आहे कॅप्शन त्याच्यातलं मला वाटतं की म्हणजे आपण साईट जे करतो ते